संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे विशाल जुन्नर सहकारी पतपेढीच्या घारगाव शाखेचा 11वा वर्धापन दिन सोहळा सोमवार दिनांक 23 मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात संस्थेचे चेअरमन अरुण पारखे, संचालक सुभाष पाडेकर, विभागीय अधिकारी अतुल वाबळे, शाखाधिकारी रवींद्र वाळुंज, वसुली अधिकारी पूनम तांबे, कॅशियर संतोष शिंदे, क्लर्क विकास हाडवळे, स्मिता वाळुंज यांसह दैनंदिन ठेव प्रतिनिधी तसेच सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली। यावेळी संचालक सुभाष पाडेकर यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेत सभासदांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांचे प्रामाणिक कार्य हे संस्थेच्या प्रगतीचे मुख्य कारण असल्याचे सांगितले। वर्धापन दिनानंतर आपण सर्व सभासद जमलात त्याबद्दल प्रथम आपलं स्वागत करतो, धन्यवाद देतो। आपली विशाल जुन्नर पतपेढीची स्थापना जानेवारी 1979 रोजी झालेली आहे। आपल्या पतपेढीला 47 वर्ष पूर्ण झालेली आहेत। आपलं कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे। शाखा प्रशासकीय कार्यालय 41 आहेत, प्रशासक 41, शाखा 41, शाखा 41, 4 विभागीय कार्यालय आहेत। सभासद संख्या 91,874 आहे। अधिकृत भाग भांडवल 60 कोटी, वसूल भाग भांडवल 43 कोटी 27 वेबसाईट बनवलेली आहे। SMS बँकिंग, RTGS, NFT आउटवर्ड सुविधा उपलब्ध आहेत आपल्या संस्थेमध्ये। मोबाईल ॲपद्वारे IMPS, RTGS, NEFT सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आपण 10,000पर्यंत कोणत्याही शाखेत काढण्याची सभासदांना विनामूल्य सुविधा आहे। 1 लाख सभासदांचा आपण 1 लाखापर्यंत विमा उतरवलेला आहे। सभासदांचे अपघाती निधन झाल्यास असेल त्या आजारात आर्थिक मदत करतो आपण। सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव करतो। कर्मचारी संख्या अधिकारी 99 आहेत, कर्मचारी 143 आहेत। असे आपल्या संस्थेत एकूण 242 कर्मचारी आहेत। घारगाव शाखेचा आर्थिकदृष्ट्या असा आहे, आपली शाखा 22 मार्च 2015 रोजी आपण इथे ओपन केलेली आहे। सभासद संख्या 1975 आहे। भाग भांडवल 1,57,00,000 आहे। ठेवी आहेत 15 कोटी 23 लाख। कर्ज आहे टोटल 34,77,00,000। आपला एकत्रित व्यवसाय आहे 55 कोटीच्या आसपास आणि आपला ह्या वर्षाचा नफा अंदाजे पावणे 3 कोटीच्या आसपास आहे। थकबाकी 0.3% आहे। असेच आपण सहकार्य असेल अजूनही थकबाकी कमी होईल आणि आपला नफा वाढेल अशी अपेक्षा धरतो। धन्यवाद। संस्थेने अल्पावधीतच प्रगती करत आज 41 शाखांचे जाळे उभे केले असून सर्व शाखा संगणक प्रणालीद्वारे एकमेकांना जोडण्यात आल्या आहेत। सभासदांना आधुनिक व जलद सेवा देण्यासाठी SMS, RTGS, मोबाईल ॲप यासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। याशिवाय सभासदांसाठी अपघात विमा योजना तसेच त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक गुणवंतांचा सन्मान असे विविध समाज उपयोगी उपक्रमही संस्थेमार्फत राबवले जात आहेत। नमस्कार। विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेच्या घारगाव शाखेचा आज 11वा वर्धापन दिन सन्माननीय सभासद चिंतक मार्गदर्शक यांच्या उपस्थितीमध्ये आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। आपल्या सगळ्यांना आनंद आहे। या घारगाव शाखेची 11 वर्षापूर्वीची आणि आजपर्यंतची जी घोडदौड आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे। शाखेचा दिवसेंदिवस प्रगतीचा आलेख उंचावत आहे। 50 कोटीचा एकत्रित व्यवसाय या शाखेचा आहे। 34.5 कोटीच्या ठेवी आणि कर्ज आणि 15-15.5 कोटीची कर्ज अशा पद्धतीने एकत्रित 50 कोटीचा व्यवसाय करत असताना
सर्व सभासद, कर्जदार, हितचिंतक, मार्गदर्शक, ठेवीदार यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्यामुळं आज या शाखेची घोडदौड यशस्वीरित्या होत आहे. ह्या शाखेला सुद्धा 2.25 कोटीचा अंदाजे नफा आतापर्यंत झालेला आहे या आर्थिक वर्षामध्ये. ही प्रगती होत असताना विशाल जुन्नर सहकारी पतसंस्था या संस्थेची स्थापना 1 जानेवारी 1979 साली झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत संस्थेला 47 वर्ष पूर्ण होत असताना संस्थेने त्यांच्या कालावधीमध्ये ह्या 47 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक चढउतार जर बघितले असले तरी संस्थेचा कार्याचा आणि विकासाचा आलेख सतत उंचावत राहिलेला आहे. आज जर संस्थेची आकडेवारी जर बघितली तर 47 वर्षामध्ये आज 1750 कोटीचा एकत्रित व्यवसाय संस्थेने त्या टप्पा पार केलेला आहे. त्याचप्रमाणे ठेवी 950 कोटी आणि 805 कोटीची कर्ज अशा पद्धतीने संस्थेचा हा मोठी आकडेवारी आपल्याला बघायला मिळेल. आर्थिक आलेख निश्चितपणे उंचावलेला आहे. 47 वर्ष सतत संस्थेने अवर्ग प्राप्त केलेला आहे. संस्थेचा अनेक ठिकाणी झाले, राज्य फेडरेशन असेल किंवा शासनाकडून असेल, अनेक पारितोषिके संस्थेला मिळालेली आहेत. विविध संस्थांकडून पारितोषिके मिळालेली आहेत. अशा पद्धतीने सभासदांच्या आणि समाजाच्या नावलौकिकाला प्राप्त अशी आपली संस्था काम करत असताना सहकार खात्याचं जे आव्हान आहे, ज्या दुर्बल संस्था आहेत त्या सबल संस्थेमध्ये विलिनीकरण करायच्या, या संस्थेच्या आपल्या विशाल जुन्नर पतसंस्थेने आत्तापर्यंत 8 संस्था आपल्या या संस्थेमध्ये विलिनीकरण करून जवळजवळ 18 शाखा त्या पद्धतीने कार्यरत केलेल्या आहेत. अशा पद्धतीने एकूण 41 शाखेचा शाखा विस्तार, 4 विभागीय कार्यालय, एक मुख्यालय आणि एक प्रशस्त असं प्रशासकीय कार्यालय, जे की आपण 1 जानेवारी 1979 साली स्थापन केल्यानंतर जो वर्धापन दिन दरवर्षी साजरा करतो, त्या 1 जानेवारी 2026 रोजी आपण त्या प्रशासकीय कार्यालयामध्ये होम हवन पूजा वगैरे करून आपलं प्रशासकीय कार्यालय स्थलांतरित केलेलं आहे. अतिशय प्रशस्त जागेमध्ये संस्थेच्या कार्याला शोभेल असं चांगल्या पद्धतीचे प्रशासकीय कार्यालय आपण त्या ठिकाणी कार्यरत केलेलं आहे. अशा प्रकारे यशस्वी घोडदौड होत असताना संस्था 1-2 वर्षामध्ये 50 वर्षामध्ये पदार्पण करीत आहे. एक विजन संचालक मंडळाने 50 शाखा आणि 2,500 कोटीचा एकत्रित व्यवसाय अशा पद्धतीचं विजन या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये व्हावं अशा प्रकारचं विजन संचालक मंडळाने आखलेलं आहे आणि त्याची पूर्तता निश्चितपणे आपल्या सर्व सभासद आणि सहकाऱ्यांच्या वतीने निश्चितपणे होईल अशा पद्धतीचा आशावाद या ठिकाणी व्यक्त करताना मी आज या घारगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्व सभासद, हितचिंतक, ठेवीदार बंधू भगिनींचं मनापासून आभार मानतो आणि विशाल जुन्नरवरती आपण असाच विश्वास ठेवलेला आहे, भविष्यकाळातही ठेवावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. संस्थेच्या संचालक मंडळाचे नियोजन, कर्मचाऱ्यांची कर्तव्यदक्षता आणि ग्राहकांचा संस्थेवर असलेला दृढ विश्वास यामुळे संस्थेची प्रगती सातत्याने होत असून संस्था अ वर्गात कायम स्थान टिकवून आहे. विशाल जुन्नर सहकारी पतपेढी संस्था मर्यादित शाखा घारगाव या पतसंस्थेचा 11वा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. या ठिकाणी घारगावमध्ये अनेक शाखा, माझ्या माहिती शाखा झालेल्या आहेत. त्यामध्ये विशाल जुन्नर वसंत नवरात्री पतसंस्था असेल, नवली असं बाहेरच्या पतसंस्था या ठिकाणी आल्या. चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. चांगल्या प्रकारच्या ठेवी या ठिकाणी त्यांना उपलब्ध झाल्या आणि चांगल्या प्रकारचं कामकाज कर्मचारी या ठिकाणी त्यांचे जे आहेत ते खऱ्या अर्थानं कर्ज वाटप असेल, कर्ज वसुली असेल, खऱ्या अर्थानं त्यांचं या ठिकाणी चांगल्या प्रकारचं योगदान आहे. कारण कुठल्याही पतसंस्थेमध्ये कर्मचारीवर हा खऱ्या अर्थानं मान दिला संचालक मंडळ असेल, चेअरमन असेल, यांना काही लोकल या सगळ्या बाबी माहीत नसतात. म्हणून कर्मचारी जो असतो तो खऱ्या अर्थानं या पतसंस्थेचा दुवा आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांचं कामकाज या ठिकाणी चांगलं आहे. उर्वरित पाहता बाकी पतसंस्थेच्या बाबतीत असेल, या पतसंस्थेच्या बाबतीत असेल, वाईट चांगले अनुभव येत असतात. परंतु खऱ्या अर्थानं यांचं नियोजन पतसंस्थेच्या बाबतीत विशाल जुन्नर यांचं नियोजन, डायरेक्टर बॉडी असेल, कर्मचारी असेल, यांचं खऱ्या अर्थानं चांगले योगदान आणि नियोजन आहे. कर्ज वाटप असेल, वसुली असेल, चांगल्या प्रकारे या ठिकाणी
केली, म्हणून तर त्यांची आज थकबाकी आपल्याला या ठिकाणी 0.3% दिसते. मी या पतसंस्थेचा कर्जदार सभासद आहे आणि 2 बँकांमध्ये आपल्या पतसंस्थेमध्ये मी थकबाकीदार होतो. पण त्या काळातले वाबळे साहेब हे या शाखेचे मॅनेजर होते. मी विनंती केली, आमच्या गावातले काही सभासद होईल नव्हते, मीच एकटा होतो आणि मला असं कर्ज लागतं. मी विनंती केली आणि त्यावेळेला मॅनेजर वाबळे साहेब होते आणि वाबळे साहेबांनी सर्व डायरेक्टर बॉडीने त्यावेळेला मला 40 लाख रुपये त्या काळात, म्हणजे 2018ला. आणि मी एवढा जंग बांधला, एकही हप्ता महिन्यांना थकून द्यायचा. ते कर्ज मी 1 महिन्याला हप्ता भरून नील केला. हे झालं. अशी ही विशाल जुन्नर पतसंस्था त्या काळामध्ये मला 40 लाख रुपये देऊन मला आज ह्या पतसंस्थेमुळं खूप मोठा मान मिळाला. आणि याच्यामुळं मी येथील कुठलाही बी मॅनेजर असो किंवा ते कर्मचारी असो, इतकी माणुसकी सांगण्याची ती त्यात आजही वाळून साहेब आहेत. एकदम सौम्य पद्धतीने सांगितल्यामुळं मी माझ्या गावात किती कोटी वाटले हे नाही मला माहिती आहे, परंतु ज्यांनी ती माझा शब्द दिला त्याने तो पाळला. आणि असे हे की गरुड झेप माझ्या गावाने या पतसंस्थेमुळे घेतली, अनेकांचे गोरगरिबांचे प्रपंच फुलवले. अशी ही पतसंस्था असलेले कर्मचारी, चेअरमन सर्वांना मी धन्यवाद देतो आणि येथून पुढे या शाखेची अनेक प्रगती हो अशी त्यांना सदिच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. त्यांना पहिल्या शुभेच्छा देतो आणि यापुढं आपल्या पतसंस्थेची कायम भरारी घेत विकास हो ही शुभेच्छा व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार विभागीय अधिकारी अतुल वाबळे यांनी मानले व त्यानंतर सोहळ्याची सांगता झाली. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.